दुकानाला मंगळवारची सुट्टी असते त्याच्यामुळे म्हणलं जरा उशिरा उठता येईल. पार 9 वाजले होते आणि आईने आधीच नाश्ता बनवून ठेवला होता आणि आई गेली होती कामाला. मग आजच्याला नाश्त्याला आईने काय बनवलं होतं माहिती का? टॅन आजच्याला आईने बनवलं होतं नाश्त्याला शेवया. मी इकडे शेवयाचा बुकना पाडायला चालू केलं. आई म्हणली आता जोर थंडी संपत नाही तोपर्यंत नाश्त्याला शेवयाच राहतील. म्हणलं बरं. शेवया खाल्लेली भांडी घासून टाकली. हीच जर भांडी ठेवलं ना परत खाल्लं ना परत भांडी वाटतात. संध्याकाळपर्यंत पाळं पडते. पाळा पडलं की आई कामावरून आल्या काय म्हणणार, होय रे खायला बरं सुचतं, भांडी घासाय नाही सुचत का? त्याच्यामुळे आपापलं धुवून ठेवलेलं परवडतं. त्याच्यानंतर हॉल झाडायला सुरुवात केली. जरी मी हुशारा उठलो असं ना काही ठराविक कामं माझ्या वाट्याची राहिलेलीच असतात. तसं म्हणजे आपलं हॉल झाडून घेणं. हॉलची जिम्मेदारी आपल्यावरच असते. तरी आईला म्हणत असतो तुला जमन तेवढी कामं कर, बाकीची कामं करत जाईन मी. निवांत बसलो होतो भांग पाडत आणि अचानक डोक्यातून कोंडा पडायला लागला. म्हणलं आता काहीतरी उपाय करायला लागेल, नाहीतर कोंड्याने टक्कल पडला तर मोहम्मद शमीसारखं आपलं वाटोळं होऊन जाईल. भावाने घरात एवढा भारी शॅम्पू आणलाय कोंडा नाही व्हावा म्हणून, तरी डोक्यात कोंडा कसं काय झाला काय माहिती. जाऊ दे मरू दे, पण हाय त्याला तर उपाय केला पाहिजे. घरासमोरच्या 3 एकराच्या बागेमध्ये आपलं एक कोरपडीचं झाड आहे. त्याची एक कोरपड तोडली आणि घरी घेऊन निघालो. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची 3 बोटं तोडली होती तसं मी कोरपडीला अलजत हाताने तोडलं आणि ना कोताळा काढण्यासाठी 4 बोटं त्या कोरपडीच्या आतमध्ये घातली. तसं शिवाजी महाराजांनी बिचवानी अफजल खानाचा कोताळा बाहेर काढला होता तसंच मी या कोरपडीचा डेडाळ बाहेर काढला. कोरपडचं काढलेलं डेडाळ पटक्याने डोक्याला चोळायला चालू केलं. खर 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 म्हणलं कसल्या परिस्थितीत कोंडा गेलाच पाहिजे नाहीतर टक्कल पडन. डोक्याला कोरपड लावून झाल्यानंतर कांगव्याने इकडं तिकडं केस करायला चालू केले. कारण का कोंडा असला तर आत्ताच कोरपडीने निघून जाईल. पण मी कोरपड लावली होती, माझ्या तोंडावी शेंबडासारखं काय आलं ह्याला पहिलं पुसून घेतलं पाहिजे. कोरपडीचं आलेलं वगळ सगळं पुसून घेतलं, नाहीतर ती वगळ काहीतरी शेंबूड आल्यावानी वाटत होतं तोंडावर. त्याच्यानंतर मी जेवायला बसलो होतो. जेवायला केलं होतं भोपळा आणि रातचा ठेचा. ह्या दोघांचं बुकणं पाडायला चालू केलं. ठेचाने माझ्या पोटात गेलं, माझं बुकणं नाही पाडलं म्हणजे बरं झालं, नाहीतर रात्रंदिवस माझं येडं चालूच राहते. जेवण झालेली भांडी धुवून घेतली, नाहीतर संध्याकाळी अनुभव फुटायचा. भांडी का नाही घासली. त्याच्यानंतर निवांत झोपलो. मला काही कामच नव्हतं. आजच्याला नुसता झोपून दिवस काढायचा होता. झोपतून उठल्यानंतर खांद्यावर टावेल टाकला. तुम्ही म्हणता कुठं चाललाय? तिरुपती बालाजीला. नाही व एवढं पैसे नाही, पैसे आल्यावर जाऊ तिरुपती बालाजीला. मला आता मगाशी कोरपड लावलेलं डोकं धुवायचं होतं. त्याच्यानंतर डोक्याला साबण लावला आणि खार खार घासायला चालू केलं. म्हणलं डोक्यातून रक्त तरी निघत नाही तर कोंडा तरी खाली पडन. आजच्याला म्हणलं दोघांपैकी एकाचा निकाल लागन. मग काय घासून झाल्यानंतर डोक्यावरती अभिषेक करायला चालू केला. आई असती का नाही मी डोकं चोळलं असते ना आईने डोक्यावरती पाणी ओतलं असतं. कसं आहे ऐन टायमिंगला माणसाची आठवण येते. पहिलं वल्ल झालेलं डोकं पुसायला घेतलं. म्हणलं एकदा डोक्यात पाणी मुरलं का नाही सर्दी झाली की घरची म्हणते तुला कोणी उद्योग करायला लावला होता डोक्याला कोरपड लावायला? आगीतून उठायचं आणि पुपोट्यात पडायचं. आधीच आपल्याला काही येणं नाही राहिलं आणि तू घालवाय बघायला लागलाय. रात्रीचं माझं डोकं लय खाजवायचं. मला वाटतंय स्वप्नात डोकं खाजवते, पण मला आज कळालं माझ्या डोक्यामध्ये कोंडा झाला होता त्याच्यामुळे डोकं खाजवायचं. आणि डोक्यातला कोंडा बऱ्यापैकी गेला होता. अजून 2दा-3दा लावलं का नाही कोंडा गायब. तूप खाल्लं की रूप येत नाही, त्याच्यासाठी प्रोसेस करावं लागते. त्याच्यानंतर वलणीला टाकलेल्या पताका काढायला चालू केलं. ह्या पताका अशा काढल्या नाही का नाही सकाळपर्यंत अशाच राहतात. आणि आंघोळीला बसले का नाही अरे माझं हे आण रे, अरे माझं ते आण रे, अरे पताका काढल्याच नाही काय. इकडे बी लिंबू होती. लिंबचा आता उन्हाळा चालू झाला ना अजून बघा लिंबू राग बी नसतात. लिंब लोक काय एवढी शहाणी काय लगेच लटकतात अण्णा. मी म्हणलं होतं का नाही उन्हाळा चालू झाला ना लिंब राहत. उन्हाळ्याच्या आधीच लिंबू चोरी जायला लागले. थोडं पाणी सोडायचं का अण्णा? काय आला असं हा आता काय तुम्हीच लावलेला गेवडा आहे ना? अका ह्या गेवडा तुम्ही लावलाय ना? तुम्हाला असं आठवणा गेवडा तुम्ही लावलाय का मी लावलाय? मी नाही लावला, मी फक्त ती वांग्याचं झाड लावलं. वांग्याचं झाड आहे ना असलं त्या कोंबड्यांनी भुगा केलाय ना त्याला डायरेक्ट अशा फळ्याच लावल्या. आता ना कोंबड्या काहीच करू शकत नाही. डायरेक्ट 9,000 वालं वांग. कामावरून आल्यावर आई मस्तपैकी चहा पीत बसली होती. मी पण इकडं चहा फुरक्या मारत प्यायला चालू केला. मस्तपैकी आईने कालवणाला टमाटर कापलं होतं. एक फळ शिल्लक राहिली होती. चालू केला कार्यक्रम. लाडू करायच्यात आजच्याला. लाडू शेंगदाण्याच कर की मग लाडू. लय दिवस झाला शेंगदाण्याचा लाडू नाही का? झोपता नाही झोपायच्या वेळेस लय कंटाळा येतो.
हे डबा बिबा देऊन येसपर्यंत हां 2 भाकरी करते, चपाती 1 जिरे कालवून भात घालायचा. लय दिवसातून टमाटर खाल्लं. मार्केटला होतो तो तरकारी नव्हतं, काय नाही काय भाजीपाला. मी आले जीव, आता जीव नका काय नाही तर गेल्यावर मी गेलो डबा द्यायला, तुम्ही बसला जेवायला. मी निघालो होतो भावाचा डबा द्यायला. गेल्यावर डबा द्यायला गेलो आणि यांनी पाडला ना मागं भूक नाही, एकटाच जेवाय बसलो. भावाचा डबा दिला गेटावरती, आईला चक्क मरकुरी लावली होती आज गेटावर. घरी आल्यानंतर आईने लगेच ताटं भरायला घेतली होती. गेल्या वेळेस काय झालं, भावाचा डबा द्यायला गेलो आणि मम्मी आणि पप्पानी तर बुकना पाडून टाकला होता. मग मी एकटाच जेवायला बसलो होतो. एकटा जेवायचं म्हणलं का नाही जेवण जात नाही, त्याच्यामुळे म्हणलं माझ्यासाठी थांबा. आधी पप्पाला भाकरीवालं ताट दिलं होतं, पप्पांनी नंतर माझं ताट घेतलं, कारण का भाकरी जरा कडक असल्यामुळं पप्पाने मला त्यांचं ताट दिलं. पप्पांना भाकर जरा कडक गेली होती. पप्पा म्हणलं हाय तेवढ्या मी माझ्या धाडा पडते, मी तुझी चपाती खातो, तुझी माझी भाकर का. मग मी इकडं भाकरीचा कालवणाचा बुकना पाडायला चालू केलं. माझं काय 32च्या 32 दात शाब होते, त्याच्यामुळे मी कशाचा पण बुकना पाडू शकतो. तुम्हाला तर माहिती मी रोजच बुकना पाडतो. त्याच्यानंतर वरण भात घेतलं. वरणात सांबार आहे का सांबरात भात आहे मलाच काय कळाना. काय का असं ना नुसतं पोटात टाकल्याचं काम करायचं. मग वरण भाताचा पण बुकना पाडायला चालू केलं. जेवण झाल्यानंतर आमच्या आईने घरातच चक्रा मारायला चालू केल्या. बाहेर चक्रा मारायचं म्हणजे बिबट्याचं वातावरण सुटलंय. तुमच्या इकडे बिबटे आहे का नाही ते कमेंटवरून मला नक्की सांगा. मालिका लागल्यावर जाऊन लगेच दिवाणवर बसली. मी पण आईच्या शेजारी येऊन बसलो. आईच्या शेजारी एक जागा कमी होती. दोघांनी मिळून मालिका बघायला चालू केली. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.